Hi, this is Shirish Kulkarni, founder and CEO of Strot Consultech, which is a business consulting organization being focused on small and medium businesses growth for the last 5 years. And in this initiative called as Hatke, we are speaking to various business owners who are differentiated either in their concepts, their business models, the way that they are conducting their businesses in the current COVID situation. And we have Anurag Kokitkar with us, who is the CEO of a very different brand called as Python. And we'll explore more about the brand and how his journey has been and what is that he is planning going forward. So Anurag, great to have you on this forum. Same here, sir. Thank you for inviting me. Thank you for giving me a chance where we can share some ideas. Let's see if it can help anybody. Absolutely, absolutely. You know what? This kind of absolutely differentiated way of looking at the product, and we will go back to the place that you hail from, Kolhapur. Yes, कोल्हापूरची चप्पल अगदी बरोबर. राईट. पायतान हे त्याचं वेगळं नावरूप. तर हे कसं सुरुवात कशी झाली, म्हणजे सुचलं कुठे आहे? मी ऍक्च्युली अगदी ह्या सुचण्याच्या आधी पण एक स्टेप मागे जाईन की वेन द बिझनेसचा किडा कधी मला आधी आला अंगामध्ये ह्याबद्दल बोलेन. तर 11वी-12वीत असताना MLM कंपनीज फार त्यावेळी चालू होत्या, मल्टी लेवल मार्केटिंग चेन सिस्टीम वाल्या. आणि त्यावेळी ज्या प्रकारे दाखवल्या जायच्या गोष्टी, तर त्याने एक भुरळ पडली होती पहिल्यांदा. आणि मी पण एक MLM जॉईन केली होती त्या तेवढ्या यंग एज मध्ये आणि चांगली सक्सेस मिळवली त्यामध्ये. आणि नंतर मग काही गोष्टी कळत गेल्या मला की थोडं बॅलन्स नाहीये गोष्टींचा ह्या कंपनीजमध्ये. सो मी थोडं बॅकआउट करत करत आलो. पण त्यावेळी मला जाणवलं की बिझनेस करण्याची आवड आहे आपल्याला. रादर आय कॅन डील विथ पीपल वेल ऍज व्हॉट आय फील, बीन डुईंग दिस फॉर लास्ट 7 years. त्यावेळी मला ते कळालं की आय कॅन डू दिस गुड. दिस इज व्हेरी चॅलेंजिंग ऑल्सो बिकॉज बिझनेस इज एव्हरी डे अ न्यू सिंगल चॅलेंज अँड न्यू आउटकम्स ओव्हर इट. तर असं एका स्ट्रक्चर्ड वेने तुम्हाला जायची गरज नाहीये. मग ते जॉब पद्धतीची मला थोडी पहिल्यापासून त्यामुळं हे होते की जॉब नाही करायचा, आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा. सो BBA माझं झालं, त्यानंतर मी प्रयत्न केला होता बिझनेस चालू करण्याचा. पण घरात शिक्षणाचं वातावरण आहे, सगळे क्लास 1 ऑफिसर आणि एव्हरीवन इज गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि सर्व्हिस सेक्टर मधले लोक आहेत. सो बिझनेस माझा पहिलाच, मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे असं म्हणायला चालेल. तर त्यामुळे घरातून थोडेसे रिलेक्टंट होते की बिझनेस आपण करण्यासारखं नाही, जे नॉर्मल मराठी घरामध्ये सांगितलं जातं की बिझनेस हा मारवाड्यांनी करावा, सिंधी लोकांनी करावा, आपल्याच हे नाहीये. सो ते काही स्टिग्मा होते मनामध्ये. सो दे कन्व्हिन्स मी टू गो टू MBA ऍट सिम्बॉयसिस. सो मी सिम्बॉयसिस घेतलं. त्यामध्ये पुणे आणि बेंगलोर असे ऑप्शन होते. आय वॉन्टेड टू एक्सप्लोर इट ऍट अ नेक्स्ट लेवल. असं मला वाटलं की मी पुण्यात असेल तर इट विल बी स्टील अ होमली फील टू फॉर मी. सो लेट्स गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन, बाहेर जाऊन बघूया हाऊ इट इज हॅपनिंग. मी बेंगलोरला घेतली ऍडमिशन आणि तिथे असं झालं की मी कोल्हापूरचा आहे. सो जसं तुम्ही म्हणाला, कोल्हापुरी चप्पल इज वर्ल्ड रिनोन्ड कमोडिटी. ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना आणि ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं ज्यावेळी फॉरेनर्स कडून मी हा शब्द फार व्यवस्थित ऐकतो की तेही मला म्हणतात कोल्हापुरी चप्पल. इफ यू हॅव कोल्हापुरी चप्पल इज अ व्हेरी स्ट्रेंज क्वेश्चन फॉर अ इंडियन. तर मग तसं मला तिथे व्हायला लागलं की कॉलेजचे फ्रेंड्स माझे हे असेल, कलिग्स असतील किंवा आपले टीचर्स आहेत, सगळेजण माझ्या प्रत्येक ट्रिपला एक कोल्हापुरी चप्पल आण म्हणून सांगायचे. आणि व्हॉट्सअप त्यावेळी बऱ्यापैकी ईज आली होती इंटरनेटमध्ये, त्यामुळे व्हॉट्सअप चांगलं युज होत होतं. मी काय करायचो, कोल्हापूरला यायचो, त्यांची साईज घेऊन यायचो. कोल्हापूरला येऊन मी इथे एका दुकानदाराकडे जाऊन त्यांना फोटोज पाठवायचो आणि मग घेऊन वगैरे मी त्यांना जायचो त्या चप्पल. तिथे मला कळालं की डिजिटायझेशन पण चालू झालं होतं. फ्लिपकार्ट वॉज एस्टॅब्लिश जस्ट 4-5 years बॅक. अँड तेव्हापर्यंत 12-14 पर्यंत माझ्या MBAच्या काळात, तोपर्यंत ऑनलाईन ट्रेडची चांगली ईज आली होती इंडियामध्ये आणि आम्हाला डिजिटल मार्केटिंग सेपरेटली एक सब्जेक्ट होता. सो आय कुड फिगर आउट की डिजिटली मार्केट करण्यासारखा हा प्रोडक्ट आहे, पहिली गोष्ट, विच इज युनिक बेसिकली. आणि तसं कोणी तितका प्रयत्न करत नाहीये डिजिटली त्याला मार्केट करण्याचा. सो वाय नॉट टू स्टार्ट अ वेबसाईट वेअर आय कॅन गिव्ह जेन्युइन प्रोडक्ट. सो दिस वॉज अ व्हेरी कोर थॉट ऑफ द इनिशिएटिव्ह की मला कोल्हापुरीला जेन्युइन थोडंसं करायचं होतं. कारण मी ज्यावेळी तिथे फिरायला लागलो, मग काही चप्पल मुलांच्या तुटायच्या लगेच. तर ते मला असं म्हणायचे की क्या तेरा कोल्हापूर का चप्पल आहे, एक महिना नाही
चलता, 2 महीना नहीं चलता. आणि आय बीन व्हेरी इमोशनल. मला ते स्वतःवरती फील व्हायचं की यार दिस इज व्हेरी रॉंग. म्हणजे कोल्हापूरची ओळख आणि बाहेर माझी त्याच्यावरनं चेष्टा होती की यार ही काही क्वालिटीज नाहीये आणि असं नाहीये. सो आय थॉट की लेट्स स्टार्ट असं काहीतरी एक ऑथेंटिसिटीसाठी आणि त्या क्वालिटीसाठी एक काहीतरी आपण प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. मीनवाईल मला ब्रँडिंग हा माझा सब्जेक्ट होता. ऍडव्हर्टायझिंग इज माय मेजर्स इन MBA. त्यात ब्रँडिंग कोर सब्जेक्ट होता आणि तिथे मला मग खूप चांगल्या आयडियाज मिळाल्या की हाऊ डू यू डेव्हलप अ ब्रँड अँड व्हॉट एक्झॅक्टली इंडिया इज लॅकिंग टुडे. जो मी आतापर्यंत अभ्यास केला की ब्रँडिंग मध्ये आपण किती लॅक होतोय, ह्या काही त्यावेळी रिअलाइज झाल्या गोष्टी. म्हटलं जस्ट विदाउट म्हणजे instead of starting just a platform, let's create a brand which can cater to people, and people will also have a renowned name or recalling name to go back to की कुठं घ्यायचे. आता तुम्ही मार्केटमध्ये अजूनही गेलात, कोल्हापुरी कन्सिस्टंटली मिळत नाही कुठेच. खूप प्रॉब्लेम आहेत कमोडिटीमध्येच. मग त्याची आपण चर्चा करूच पुढे. पण हा मूळ मुद्दा होता आणि मग तिथे वाटलं की ब्रँड अशी एक ओळख त्याला आपण करावी, काहीतरी द्यावं. स्टील मग माझ्या रुटेडनेस कडे परत आलो मी आणि असं म्हटलं की इफ ऍडिदास इज अ ब्रँड, आणि ऍडिदासचं जर फुल फॉर्म आपल्याला माहित असेल, इट इज जस्ट हिज नेम, क्रिएटर्स नेम, ऍडी डासलर, अँड ही मर्ज्ड इट अँड मेड इट ऍडिदास. आज त्या शब्दाला एक्झॅक्ट डिक्शनरीमध्ये अर्थ नसताना पण इट्स अ ब्रँड नेम अँड पीपल कॅन रिकॉल इट व्हेरी वेल. तो बेसिक थॉट पकडून मी म्हटलं की मग असा यार आपल्याकडे एखादा शब्द असू शकेल ना की जो इतका सोपा आहे, सहज आहे आणि रिकॉल राहू शकेल. इट डझंट मॅटर आफ्टर अ मोमेंट की तुम्ही त्याला नाव काय अर्थ दिलाय. वेअरॅज आय फील व्हेरी ब्लेस्ड की म्हणजे इंडियामध्ये आणि म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक शब्द आणि प्रत्येक गोष्टीला इतका अर्थ आहे की यू डोंट हॅव नीड टू गो आउट ऑफ द बॉक्स ऑल्सो अँड थिंक समथिंग एल्स. पायताण मला इतका भावला शब्द, आणि सुरुवात ही अशी होती की आजी गावी गेल्यावर मला किंवा भावांना म्हणत असायची की दंगा वगैरे केला की गप बस नाही तर पायतानानं मारेन बघ. ही कोल्हापुरात फार प्रचलित हे आहे. मग आय वॉज लाईक पायतान इज अ व्हेरी गुड नेम, ज्याला काही आकार उकार नाहीये, ज्याला काही जोड अक्षर नाहीये, फक्त एक सिम्पल शब्द. मग तुम्हाला असं वाटलं की लोकांना चांगलं इझिली लक्षात राहू शकेल आणि म्हणून पायतान हे नाव घेऊनच मी सुरुवात करायचं ठरवलं. क्या बात आहे. आणि मग म्हणता म्हणता ई कॉमर्स म्हणजे टेक्नॉलॉजीचा भाग आपण तर बोलूच की टेक्नॉलॉजी, ब्रँडिंग, मार्केटिंग, एंटरटेनमेंट ह्या स्पेसमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून, ई कॉमर्स वापर करून तू आत्ताच ऑलरेडी आय थिंक यू हॅव रीच 17 कंट्रीज, मोर सिटीज. राईट. कन्सेप्च्युअलाइज कसं केलं? हाऊ डिड यू रिअली सी दॅट दिस नाव विच इज ओनली निश टू कोल्हापूर as a produce, I would say, source of produce. हे एनव्हीसी म्हणजे ह्याला विजन लागतं, तर ते कसं आलं का, ते होतं का, कसं झालं? आय थिंक त्याचं पण बऱ्यापैकी आधीपासून जसं मी म्हणालो बिझनेस आणि या गोष्टींबद्दल अट्रॅक्शन असल्यामुळं बरेच असे सेलिब्रिटीज नाही म्हणता ना, चांगले बिझनेस टायकून मी फॉलो करत होतो. मग त्यांची लाईफस्टाईल वगैरे बघायचो की हाऊ डू दे लिव्ह अँड व्हॉट एक्सटेंड ऑफ मनी दे हॅव अँड हाऊ दे स्पेंड इट. आणि तेव्हा काही गोष्टी बघताना मला रिअलाइज झालं की सेम परत भारतीय संस्कृतीवर येऊ की इतक्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत, ज्यांचं जे मी मगाशी म्हणालो की ब्रँडिंग हा विषय आपल्याकडून एवढा राहून गेलाय भारतामध्ये की वी कॅन मेक वंडर्स विथ जस्ट ब्रँडिंग, वन टूल विथ वर्ल्ड. आणि ते मला तिथे जाणवलं की कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक इतका पैसा इन्व्हेस्ट करतात विथ दे हॅव अँपल अमाऊंट ऑफ मनी. मग आपल्याकडे पण काही अशा कम्युनिटी असू शकतील ज्यांना आपण असं रिप्रेझेंट करणं, दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट ब्रँडिंग. हाऊ डू यू रिप्रेझेंट इट इज द ओनली पॉइंट, बिकॉज द प्रॉडक्ट इट सेल्फ इज बेटर दॅन एनीथिंग आय कुड सी इन वर्ल्ड. सो जस्ट द रिप्रेझेंटेशन इज रिमेनिंग. तर आपण ते करण्याचा प्रयत्न करू. दॅट वॉज द सिम्पल थॉट की एक चांगलं रिप्रेझेंटेशन देऊ. आपण ब्रँडिंग शिकलोय. आय हॅड अ व्हेरी गुड पियर अराउंड मी की त्यांच्याकडून मला चांगले सजेशन्स येत राहायचे ब्रँडिंग, कारण आमचाच कोर सब्जेक्ट त्या क्लासमध्ये असल्यामुळे. द बेस्ट पार्ट वॉज आय स्टार्टेड इट ऍट द लास्ट सेमिस्टर ऑफ माय MBA. तर ते 6 महिने खूप क्रुशियल होते माझ्यासाठी. तिथं मला मुलांकडून खूप इनपुट मिळायचे तिथल्या तिथे. अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की पूर्ण भारतातून मुलं होती. ऑलमोस्ट प्रत्येक राज्यातला एक मुलगा होताच, एक मुलगा एक मुलगी होतीच. सो मला तेवढे पर्स्पेक्टिव्ह पण मिळत होते ऍट द सेम टाइम. सो आय कुड गॅदर मच मोर इन्फॉर्मेशन ऍट जस्ट वन सिंगल प्लेस. सो आय ट्राईड डुईंग दॅट की मी प्रत्येकाला विचारायचो डू यू नो कोल्हापुरी, हाऊ डू यू नो. आणि मग ते आम्ही सर्वे वगैरे थोडेसे केले क्लासमध्येच.
मी काही टीचर्सना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ट्राय टू इनकॉर्पोरेट माय आयडिया ॲज अ असाइनमेंट ऑर समथिंग, गिव्ह इट टू द स्टुडंट्स, डोंट टेल देम की हे माझं आहे, नाही तर मग ते होणार नाही. यू जस्ट टेल देम की असं असं आहे, अँड देन विल सी हाऊ इट कम्स. सो आय कुड जनरेट व्हेरी गुड आउटपुट ऑफ माय कॉलेज इटसेल्फ. मग तिथं मला बऱ्याच लोकांनी अशा आयडियाज दिल्या की मग ई कॉमर्स कसं करायचं असतं. डिजिटल मार्केटिंग आमचं स्वतःचं झालंच होतं, त्यामुळे डिजिटल मार्केटिंग आणि ई कॉमर्स कंबाईन करून तुम्ही कसं काय काय हे करू शकता, प्रोडक्ट सेल करू शकता. फ्लिपकार्ट जसं मी म्हणालोय 5 वर्ष झाली होती, त्यामुळे फ्लिपकार्ट हॅज अ व्हेरी गुड नेम आणि त्यांना रीच खूप चांगला होता आणि त्यांना ओव्हरऑल लोकांना माहित असल्यामुळे आम्ही स्टडी करू शकलो की सेम फ्लिपकार्टचं जसं मॉडेल आहे, व्हॉट इफ वी मेक अ डिफरंट वेबसाईट जस्ट फोकसिंग ऑन वन सिंगल कमोडिटी, आणि दॅट विल बी बेटर फॉर पीपल टू रिकॉल ऑल्सो. म्हणजे ही स्पेसिफिक गोष्ट कुठे मिळते तर इथे मिळते. सो दॅट वे डिजिटली आपण ते कसं करू शकतो यातून वेबसाईट पहिला चालू केली आणि मग हळूहळू फ्लिपकार्टनी अदर सेलरना इन्क्लूड करायला चालू केलं, दॅट यू कॅन क्रिएट युअर प्रोफाईल अँड सेल युअर प्रोडक्ट्स. सेम तोपर्यंत अमेझॉन लॉन्च झालं अँड वी वेर द फर्स्ट ब्रँड टू कोलॅबरेट विथ अमेझॉन फॉर हँडक्राफ्टेड फुटवेअर. अमेझॉन कडून टीमचा कॉल आला होता आणि दे सर्वेड सम नंबर ऑफ वेबसाईट्स अँड प्रोडक्ट्स आणि मग त्यांचा आला होता की दे वर हॅपी विथ पायथॉन्स रिप्रेझेंटेशन. सो आमची मीटिंग झाली अँड वी वर इन कॉन्ट्रॅक्ट विथ अमेझॉन. पहिले 2 वर्ष लॉन्च झाल्यानंतर आम्ही त्यांना कंटिन्युअस सप्लाय करत होतो आणि मग देन दे स्टार्टेड एक्सपांडिंग आणि मग सगळेच सेलर आता यायला लागले. तिथे मला अशा बऱ्याच गोष्टी कळत गेल्या की ऑनलाईन कमी तुमच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चांगलं मार्केट कॅप्चर करू शकता. आणि मग बऱ्याच वेबसाईटवरती मग 17 देशात जाण्याचं पण ते कारण की मल्टिपल वेबसाईटवरती प्रोडक्ट आम्ही लिस्ट करू शकलो. जवळपास 40 ते 45 वेबसाईटवरती माझा प्रेझेन्स होता. आणि इफ यू नो हाऊ एसईओ वर्क्स, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वर्क्स, एसईओचा तो मला चांगला फायदा व्हायचा की आय हॅड प्रेझेन्स एव्हरीवेअर. ती एक मी स्ट्रॅटेजिकली वापरली की कमी पैशात, म्हणजे आय डिडंट हॅव इन्व्हेस्टमेंट दॅट मच त्यावेळी, माझ्याकडे तेवढी टीम नव्हती. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉज द ओनली वन हू स्टार्टेड. सगळ्याच गोष्टी म्हणजे रादर स्टार्टिंग टू पॉलिश द प्रोडक्ट्स पासून सगळं मीच केलं होतं. सो मग काय करू शकतो कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर वी कॅन लिस्ट मल्टिपल ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. ते करून रीच वाढवण्याचा प्रयत्न केला. मग अशा काही काही टॅक्टिक्स मी वापरत गेलो, ज्यात कळालं की ई कॉमर्स मध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये यू कॅन रीच आउट टू मोर पीपल. राईट. बेसिकली पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी रिअलाइज झाली, ती त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि सिन्स इट वॉज इझिली अवेलेबल ॲज इट इज इझिली अवेलेबल ॲट अ व्हेरी लो कॉस्ट, आय थिंक इट बिकेम अ व्हेकल फॉर युअर ब्रँड डेफिनेटली टू रीच आउट द मॅक्सिमम ऑफ द मार्केट वेअर द बज. राईट. कारण मी बघितलं होतं बरेच ब्रँड ई कॉमर्स आणि इंटरनेट आल्यानंतर प्रत्येक त्या कंट्रीजमध्ये, रिजनमध्ये बरेच ब्रँड जे ऑलरेडी एक्झिस्ट करत होते त्यांना ई कॉमर्सवर यावं लागलं. वेअरएज दिस ब्रँड हॅज स्टार्टेड ऍट ई कॉमर्स आणि मग ते आता आम्ही रिटेलला आणू. सो इट वॉज अ कम्प्लीट अपोजिट जर्नी फॉर मी. मग आता म्हणजे गावाकडं म्हणायचं किंवा कोल्हापुरात म्हणायचं तर कसं बघितलं जातं की अरे हा बाहेर घेऊन जातोय म्हणून कौतुक होतं, का अरे हा बाहेर घेऊन जातोय मग आपलं राहिलं नाही असं वाटतं, का कसं वाटतं? भावना कशी आहे कुणाच्यासाठी? म्हणजे कोल्हापूर वासींसाठी हे मोठं असं भाग्याचं लक्षण समजलं जातं का अरे हा बाहेर घेऊन चाललाय म्हणजे आपलं बाहेर चाललंय, असं दृष्टिकोन असतो? नाही, तेवढा आता अवेअरनेस आहे सगळीकडं की, आणि आता जसं बऱ्याचशा आर्टिकल आणि याच्यामध्ये पण तशीच भाषा वापरली जाते की म्हणजे वी आर ट्राईंग टू एक्सपोज इट टू द वर्ल्ड. चांगल्या पद्धतीनं आम्ही ते एक्सपोज करायचा प्रयत्न करतोय, ज्यानं त्याचा फायदा होणार आहे. अल्टिमेटली ते आपण त्या सोसायटीला पण परत देतोय आणि ती प्रोडक्ट, ती कम्युनिटीला पण आपण मोठं करतोय. सो माझ्या दृष्टीनं फार चांगला पॉझिटिव्ह लोकांचा अप्रोच आहे की काहीतरी चांगलं होतंय. आणि बऱ्याच जणांनी असं येऊन सांगितलं की ही नीड होती आणि बरं झालं तुम्ही चालू केलं, असं पण दॅट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. Excellent. To get a positive sentiment from locals, I think that matters a lot. आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी एखादी आपल्याला जाणीव होणं की याची कमतरता आहे, भरून काढणे आणि मग ते त्याचं आपण प्रेरणा स्त्रोत होणे, आय थिंक इट मस्ट बी अ रिअल ग्रेट फिलिंग. अजून तसं मी म्हणणार नाही की म्हणजे त्या कंडिशन पर्यंत ते येऊन पोहोचलंय,
बट वी आर ट्राईंग. एक फरक तो लोकांनी बघितलाय की आम्ही एकतर ऑथेंटिसिटी जपायचा प्रयत्न केला आणि लोकांना आम्ही जे प्रोडक्ट देतोय ते मोस्ट ऑफ द म्हणजे ते ऑथेंटिक आणि तितके ओरिजिनल आहेत, जे आता मिळायचे कमी झालेत ऑलरेडी मार्केटमध्ये. सो तो एक चांगला रिस्पॉन्स पण होता लोकांकडून की अरे बरं झालं की हे पण कोणतरी करतंय. त्यामुळं वेगवेगळे मिक्स रिॲक्शन तशा मिळत गेलेत आजपर्यंत. राईट. मी जस्ट बघत होतो आणि तुझं ओरिजिन हा एक ब्रँड आणि बँड, म्युझिक बँड, रॉक बँड. बरोबर. जीवनात तुला कायम हटके असं करायचंच होऊन पुढे जातोयस तू का? हाऊ इज दॅट? बऱ्याच गोष्टी अशा ट्राय केल्या मी म्हणजे आयुष्यात शाळेपासूनच, की फुटबॉल खेळायचो, पण तो शाळेत असताना मी स्टेट लेवल पर्यंत खेळलो. त्यानंतर बेसबॉल खेळायचो, तो पण स्टेट लेवल पर्यंत खेळलो. ऍक्टिंग मध्ये होतो, तिथं पण मला स्टेट लेवल अवॉर्ड मिळाला होता शाळेत असताना. पण असं मग त्यामुळे माझ्यात तो हे आहे की कुठली तरी नवीन गोष्ट ट्राय करत राहूया, काहीतरी नवीन चॅलेंजिंग असावं. एका वेळेनंतर मग जसं मी मगाशी म्हणालो की ते थोडं रुटीन झालं की आय डोंट नो, मला थोडासा कंटाळा येतो त्या गोष्टी. देन आय गो टू नेक्स्ट थिंग की हा आता ही बघूया आपण ही कशी वाटते. असं मी बऱ्याच गोष्टी करता करता बँड पर्यंत येऊन थडकलो. मी 9वीत असताना वगैरे गिटार स्वतःच्याच इच्छेनं चालू केली होती आणि क्लास लावला होता आणि करायचो स्वतःहून स्वतःच्या स्वतः. आणि असं म्हणजे एवढं फॉर्च्युनेट हे असतं की आमचे सगळे बँड मेंबर आम्ही एकाच शाळेतले आहोत, पण आम्ही शाळेत असताना एकमेकाशी कधीच बोललो नव्हतो. वेगवेगळ्या बॅचचे होते, एक वर्ष पुढे मागे असे आम्ही सगळे होतो, पण आम्ही शाळेत कधीच बोललो नव्हतो. आम्ही कॉलेजला ज्यावेळी BBA ला आलो त्यावेळी आम्ही फॉर्च्युनेटली एकत्र आलो आणि मग ते जुळलं की अरे अच्छा तू हे करतोयस, तू ते करतोयस. मग एक जण म्हणाला अरे मी ड्रम करतोय, अरे मग आपण ट्राय करूयात, चला बँड चालू करूयात. आणि मी ऍक्च्युली BBA ला घेतलं होतं ऍडमिशन, ग्रॅज्युएशन BBA केलं. मग घरातून पण त्यावेळी ती अपेक्षा होती की इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. आणि मग त्या एक्झाम्स मी न देता ट्राय करून BBA करण्याचा प्रयत्न केला, कारण मला तो वेळ हवा होता की एक्झॅक्टली काय करायचंय आयुष्यात, जे मला तेवढं पॅशनेटली पुल करत राहील की हे करायचंय. कारण जसं मी म्हणालो, मला तो प्रॉब्लेम वाटत होता की मी थोड्या दिवसांनी कंटाळायला लागलो. काही मी करतोय, चांगल्या लेवल पर्यंत गेलो की मी कंटाळतोय, अरे मग नवीन काहीतरी. सो आय नीडेड टाइम की काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काय बघायला आपल्याला वेळ हवा, करायला बघायला मिळालं तर बरं पडेल. आणि आय न्यू इंजिनियर MBBS मध्ये दुसऱ्या गोष्टींसाठी फारसा वेळ मिळणार नाही. अंटिल अनलेस यू गेट पास आउट तुम्ही दुसरं काहीच बघू शकत नाही. BBA आय हॅड व्हेरी अँपल ऑफ अमाऊंट ऑफ टाइम. खूपच वेळ असायचा. सकाळचं कॉलेज झाल्यानंतर पूर्ण दिवस मोस्टली मोकळा असायचा. अभ्यासक्रम वगैरे फार जेमतेम की जो जमायचा आम्हाला लगेचच. मोजका जो ह्याच्यातून अगदी मोजका. मग त्यातून आम्ही मग बँड आम्ही एकत्र आलो, ट्राय केले 1, 2, 3. मग आम्ही एका मित्राच्या घरी जाऊन बेडरूम मध्येच आम्ही प्रॅक्टिस करायचो, तसे प्रयत्न केले. मग हळूहळू ते डेव्हलप होत गेलं, लोक मिळत गेली. 5 जणांचा मग आमचा बँड झाला. आकार म्हणून आम्ही फॉर्म केला 2010 ला. आणि तेव्हापासून मग आम्ही बऱ्याच कॉम्पिटिशन वगैरे केल्या. बाहेर पुणे, मुंबई बाहेर जाऊन प्ले केले, गोवा. तिथल्या कॉम्पिटिशन करायचो किंवा तिथे जाऊन प्ले करायचो, कुठल्या तरी प्रायव्हेट क्लब्स असतील किंवा पब असतील. आणि इट वॉज पॅशन की हे करायचं. इट डझंट मॅटर की किती पैसे मिळतात, काय होतंय. आय जस्ट नीड टू डू दिस, कारण त्याच्यातनं ती खुशी मिळत होती. आणि तसं करत करत 2014 ला आम्ही स्वतःचा अल्बम लॉन्च केला. त्यामध्ये गाणी आम्ही सगळी स्वतःच लिहिलेत बँड मेंबर्सनी. त्यात मी 2 गाणी लिहिली आहेत. एक गाणं मी म्हटलंय माझ्या एकट्याच्या आवाजात आहे. 2 ते 3 गाण्यात आम्ही पूर्ण बँडनी म्हटलंय, ऍज अ बॅकग्राऊंड पण आहोत. आणि पूर्ण म्युझिक आम्ही केलं, पूर्ण गाणी आम्ही लिहिली, कंपोजिशन पूर्ण आमचं होतं. मग एक फक्त आम्हाला फॉर्च्युनेटली एक मित्र जो या इंडस्ट्रीमध्ये आहे तो भेटला की तुम्हाला आम्ही यू साऊंड व्हेरी गुड, लेट्स ट्राय अन अल्बम, बघूया कसं होतं. सो इट वॉज स्पॉन्सर्ड ऑल्सो. आम्ही जाऊन तो पुण्यात अल्बम वगैरे रेकॉर्ड केला. आणि 2014-15 ला आम्ही प्रयत्न केले ते पुढं हे करण्याचा. हळूहळू मग प्रत्येकाच्या गरजा बदलतील तशा मग ते ऍज अ कॉलेज ड्रीम आय गेस इट ब्रोक ऑफ समवेअर. आणि बँड देअर इज स्टील एक्झिस्ट बँड, पण अजून आम्ही परत त्याकडे आलेलो नाही. ती रॉक ऑन सारखी स्टोरी होणार कदाचित. वंडरफुल. पण इनोव्हेटिव्ह गोष्टी करणे, क्रिएटिव्ह गोष्टी करणे, आय थिंक दॅट इज डेफिनेटली की टू सक्सेस फॉर एनी एंटरप्रेनर. कारण दोन्ही भाग असतात, ॲज यू सेड. एक इंजिनिअरिंग, मेडिकल असं टाईपकास्ट असं प्रोफेशन असेल, while there is a profession of being entrepreneur is in itself a channel where every moment, every minute, every second
you might get a call directly from an investor. Yes, There could be a collaboration which is a global collaboration. definitely. Or there will be a call from bankers saying that, okay, I'm not giving the money. I mean, Yes, to kind of a both ways. sense of bankruptcy. Yes. So we have to be ready. I think that sense of creativity, जो right sides of brain ला आपल्याला trigger करतो, I think that gives you balance. Yes, yes. To relax, stress, de-stress. Definitely, and it is much needed. Right. Good. Moving forward, आता या ब्रँड जो तयार झालेला आहे त्याला कुठे घेऊन जायचंय, डोक्यात काय कल्पना आहेत किंवा पुढे काय करायचं? जसं मी म्हणालो, वी स्टार्टेड ऑन ई कॉमर्स, ऑनलाईनच पूर्ण ग्रोथ झालेली आहे. आणि तेव्हा असं वाटलं होतं की ऑनलाईन आपल्याकडे क्रांती होत होती त्या मागच्या 10 वर्षात, 2007-8 पासून. तर तेव्हा असं वाटलं होतं की इट विल बी अ व्हेरी लाईक अ मेजर शिफ्ट टू द इकॉनॉमी ऑर मे बी अ मेजर शिफ्ट टू द मार्केट इट सेल्फ, की रिटेल आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप मेजॉरिटीली तिकडे शिफ्ट होतील. बट आफ्टर 10 इयर्स, 8-10 इयर्स आणि बाहेरचा पण स्टडीज केल्यानंतर US मधले वगैरे, आय कुड सी की रिटेल मार्केट जे आहे ते 70% कॉन्स्टंट राहतंयच. इव्हन इन अमेरिका it is more than 35 to 40%, less than 35 to 40% is e-commerce. मग अमेरिकेसारख्या ठिकाणी पण जर 60-70% रिटेल राहणार आहे, then you need to move to the retail. It is must. मग तेव्हापासून आम्ही विचार चालू केले की रिटेलकडे वळायचं असेल तर मग ब्रँडिंग वर पहिल्यांदा, आय टेल यू दिस थिंग, की आम्ही पहिल्यांदा चालू केलं त्यावेळी इट वॉज जस्ट अ ट्रेडिंग कंपनी. कारण मॅन्युफॅक्चरिंग हँडक्राफ्टेड फुटवेअर इट सेल्फ इज अ व्हेरी बिग टास्क. आणि हे आता चालू केल्यावर जास्त कळतंय. पहिल्यांदा त्या पॅशन मध्ये आणि त्या मॅडनेस मध्ये आम्ही सगळे प्रयत्न आणि हे करत होतो, पण ते कळतंय की वाय पीपल कुड गिव्ह अप. म्हणजे ह्याच्या आधी खूप लोकांनी प्रयत्न केलेत, कोल्हापुरीला कमर्शियलाइज करण्याचे खूप प्रयत्न केलेत, बट मे बी देअर वेअर सम पॉइंट्स दे वेर मिसिंग, की त्या बदल केल्यानंतरच ते बदल घडू शकणार होते. सो पहिल्यांदा ट्रेडिंग मध्ये आम्ही ट्राय केलं की I could see how I'll just give you a glance of journey in 5 minutes, की काय एक्झॅक्टली मोमेंट होऊन आता आम्ही पुढे काय बघतोय. सो पहिल्यांदा ज्यावेळी चालू केलं त्यावेळी आय कुड सी की मी पहिल्यांदा प्रोक्युअर करायचो दुकानातून, एक रिटेल स्टोअर मधून. सो मी त्यांच्याशी टाईप केला. आय सेड टू हिम की तुम्ही मला प्रोडक्ट्स द्या जे तुमचे कंटिन्यू चालतात, आय लिस्ट देम, आणि ज्या ऑर्डर्स येतील त्याचं आपण ट्रेडिंग करू. सो मोस्ट कन्सिस्टंट प्रोडक्ट तुम्ही मला द्या, असं मी चालू केलं. तेव्हा मला असं दिसलं की दुकानदार, म्हणजे जो रिटेलर ज्याकडे मी होतो किंवा होलसेलर, ही वॉज ऑल्सो सेकंडरी टर्शरी लेवल प्लेअर. सो आय थॉट की आणखी वरती काय बघूया. सो मी आणखी वरती एकाकडे पोहोचलो ज्यांनी मला सांगितलं की ते मॅन्युफॅक्चरर आहेत. त्यांच्याकडे काही एक वर्षभर काम केलं, पण तेव्हा पण कळालं की अरे ही इज ऑल्सो सेकंडरी प्लेअर. मॅन्युफॅक्चरिंग तो करतच नाहीये, मॅन्युफॅक्चरिंगवर त्याचा पण कंट्रोल नाहीये. सो लेट्स गो टू मॅन्युफॅक्चरिंग. काय मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं. सो मी बऱ्यापैकी एक्सटेन्सिव्ह रिसर्च केला. तेव्हा कळालं की कोल्हापुरी चप्पल, त्यावेळी महाराष्ट्रातच केला होता रिसर्च, कोल्हापुरी चप्पल घराघरात बनतात. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असं नाहीये, कुठेच नाहीये, कोणीच केलं नव्हतं आजपर्यंत. आणि ही कला आहे, ही हे पिढीनं पुढे पुढे सरकत आलेली आहे. सो खूप एक वेगळा सोशल स्टिग्मा पण त्याला आहे, वेगळ्या प्रकारचा. आणि त्या स्टिग्मामुळे त्या पर्टिक्युलर एक कास्टिझम तयार झाले की पर्टिक्युलर फक्त चांभार लोकच कोल्हापुरी चप्पल बनवू शकतात. आणि त्यांनी ते एका लिमिट नंतर ते ठेवलंय. सो आय हॅड टू अप्रोच टू द आर्टिस्ट, की त्या फॅमिलीज. त्यांच्याकडे जेव्हा पोहोचलो तेव्हा असं दिसलं की खूप एक्सप्लॉयटेशन झालंय त्यांचं. म्हणजे मला ज्यावेळी टर्शरी प्लेअरला जो मला हे मिळत होता, त्या तिथून सेकंडरीवर पोहोचताना पण आय कुड सी अ ह्यूज लीप. मला असं दिसलं की अरे हाच केवढं कमिशन कमवतोय, म्हणजे व्हॉट इज द पॉइंट. आणि तिथून ज्यावेळी मी मॅन्युफॅक्चरिंग त्या लोकांपर्यंत पोहोचलो, आय कुड सी की दे आर रनिंग इन पेनीज, काहीच नाहीये मिळत आहे त्यांना. सो आय स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट मॉडेल, की आपण ह्यांना कसे पैसे जास्त देऊ शकतो. सो त्यांना मी डायरेक्ट कनेक्ट केलं, त्यांच्याशी टाईप केले, त्यांच्याकडून घ्यायला प्रयत्न केले. आफ्टर अ मोमेंट आय कुड सी की दे ऑल्सो डोंट केअर अबाउट इट. म्हणजे तेही मार्केट एक्सप्लॉइटच करणार आहेत, बिकॉज देर आर टू मेनी रिझन्स की त्यांना तसं तितके वर्ष वागवलं गेलंय, तसा त्यांच्यावर तो सगळा मला अभ्यास केल्यावर कळालं की ओके, ही ह्यांची पण चूक नाहीये. म्हणजे यू कॅनॉट ब्लेम की यार असल्या लोकांबरोबर कोण धंदा करणार. अँड आय कुड सी की मोस्ट ऑफ द पीपल कुड गिव्ह अप देअर, की ज्याच्या अरे तुलाच मी चांगले पैसे कमवून देतो आणि यू ओनली डोंट केअर अबाउट इट, तर मग कशाला करू. हे फील मला स्वतःला पण झाले बऱ्याचदा, की तुलाच कळत नाहीये की मी तुझ्या चांगल्यासाठी करतोय, तर हाऊ डज इट मॅटर.
सो तिथे थोडा मला ब्रेक आला आणि मला असं समजलं की नाही, इथं एक मोठा शिफ्ट होणं गरजेचं आहे. सो माझा आता पार्टनर जो आहे, हु इज फॉर्च्युनेटली माय स्कूल फ्रेंड, आणि त्यांनी आणि मी एकदम हा ट्रायल बेसिस चालू केलेला बिझनेस. तो पहिल्यांदा चालू करत होता, पहिला कोल्हापुरातून बघायचा. देन ही जॉईंड सम कंपनी, इंजिनियर झाला, त्याला त्याचं काय करावं लागला. एक स्टार्टेड पायथॉन आलो, परत तो एकत्र आला, आणि देन वी शिफ्टेड टू द मॅन्युफॅक्चरिंग. त्यावेळी ही केम अलॉंग विथ मी. सो त्याला मी घेतलं, मी तो, आणि आम्ही कार केली आणि मी पूर्ण इंडिया टूर केली. जिथे जिथे हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट बनतात, चप्पल मोस्टली शूज मध्ये, ते सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन भेट दिली. मग त्याच्या ठिकाणी मी गेलो राजस्थानमध्ये, जिथे मोजडी बनतात. त्यानंतर पंजाबमध्ये गेलो, जिथे ज्युती बनतात. कलकत्त्यामध्ये एक प्रकारचा बंटू म्हणून शूज बनतो. असं सगळं आम्ही फिरून आलो, आणि वी कुड सी की अरे सगळीकडे सेमच चालू आहे. नोबडी इज केअरिंग अबाउट द प्रॉडक्ट, पहिली तर गोष्ट. एव्हरीबडी इज ट्रीटिंग इट ॲज अ कमोडिटी. ह्याला काही दुसरा त्यांनी व्हॅल्यू दिलेलीच नाहीये. आणि सगळेजण त्याच चक्रात अडकले. सगळीकडे ते चांभार लोकच करतायत. दे आर ऑलरेडी आउटकास्ट, आणि मग ते प्रॉब्लेम्स आहेतच. मग तो प्रोडक्ट चांगला होत नाहीये, आणि सो ऑन अँड ऑन. परत आल्यावर मग ठरवलं की आपण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, आणि वी विल मेक पायथॉन अ प्लेस वेअर ऑल द इंडियन हँड ट्रेडिशनल वेअर हँडक्राफ्टेड फुटवेअर, की नाव वी हॅव टू सेव्ह दिस आर्ट इटसेल्फ. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की पहिल्यांदा असं वाटत होतं की त्या आर्टिस्टना वाचवायला लागेल, किंवा मग तो पहिला बिझनेस वाचवावा लागेल. पण मुळात गेल्यावर कळालं की द आर्ट इज मोर इम्पॉर्टंट. ही बनणारच नाही. सो आय स्टार्टेड वर्किंग टुवर्ड्स द आर्ट, की आपल्याला काहीही करून मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चालू करायची. सो ट्राईड वन इन्व्हेस्टमेंट. एक इन्व्हेस्टमेंट झाली आमच्यात खूप मोठी. बट नंतर ऍज अ एव्हरी अदर स्टार्टअप स्टोरी आय गेस, की खूप ओव्हरपॉवरिंग सिच्युएशन व्हायला लागल्या. आणि मग तिथं दॅट आय कुडंट हँडल, कारण मला कामात लक्ष नाही, तर त्याच गोष्टीचा स्ट्रेस जास्त व्हायला लागला. आय स्टॉप देअर. आय कन्व्हिन्स देम की आपण थांबूयात. आय कॅनॉट गो अहेड लाईक दिस, कारण मला थोडंसं मोकळ्या डोक्याने काम करावं लागेल. मला माझे ठरलेले काही पॅरामीटर्स आहेत. चूक असेल तर मी मान्य करू शकतो, पण वी हॅव टू ट्राय दिस ऍटलिस्ट. पण ती फ्रीडम मला मिळत नव्हतं. वी स्टॉप देअर. परत 1 वर्ष मला घरात बसावं लागलं, आणि वी वर इन स्ट्रगल ऑफ फाइंडिंग न्यू इन्व्हेस्टर. मग आम्ही बँककडे पोहोचलो. पण बँकेत पण दे डोंट गिव्ह यू मनी फॉर इनटँजिबल असेट्स. ब्रँडिंग करायला देणार नाहीत, मार्केटिंगसाठी मिळणार नाही. मार्केटिंगमध्ये पण काय, तर तुम्ही असेट क्रिएट करा, ज्यांना काहीतरी आम्हाला व्हॅल्युएशन करता येईल, आम्ही त्याला पैसे देतो. सो दॅट वॉज अ ह्यूज शॉकर फॉर मी, की म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू डू इज क्रिएट अ ब्रँड. इफ आय डोंट डू ब्रँडिंग, हाऊ डू आय क्रिएट ब्रँड? आणि मग तुम्ही मला असेट बिल्डिंगसाठी जरी पैसे दिले, हाऊ एम गोना यूज इट? कारण मी तेच म्हणतोय की मी जर ब्रँडिंग करू शकलो, तर त्या प्रोडक्टची ती व्हॅल्यू होणार आहे. इफ आय डोंट डू ब्रँडिंग, देन इट इज एव्हरी अदर कोल्हापुरी. म्हणजे आणि त्यामध्ये जवळपास एक बिझनेसला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, पेन पॉइंट म्हणतात, किंवा जो ट्रिगर पॉइंट म्हणतात, ते बँकेसारख्या स्टँडर्ड इन्स्टिट्यूटला जे स्टँडर्ड स्ट्रक्चर मध्येच काम करतात, की एक प्रोजेक्टची फाईल बनवायची, येस येस, तुम्हाला काय टँजिबल असेट्स काय आहेत, असेट्सचं मग त्याच्याप्रमाणे व्हॅल्युएशन होणार, आणि त्याचा पर्सेंटेज तुम्हाला मिळणार. एक्झॅक्टली. दे आर स्टील फॉलोइंग दोज स्टँडर्ड. येस येस, त्याच्या बाहेर यायचंच नाहीये. त्यामुळे ती स्टार्टअप मुवमेंट वगैरे होऊन पण, जसं मी आधी पण म्हणालो, की ब्रँडिंग सगळ्यात मेजर आता इंडियाकडचा मला वाटतं जो प्लस पॉईंट आहे, की ब्रँडिंग जर आपण करू शकलो तर इतक्या गोष्टी आपण बदलू शकणार आहोत. म्हणजे आपण बघतोय, जसं मी आधी पण म्हणत होतो, की बिझनेसमॅनना मी बऱ्याच फॉलो करत होतो, बिझनेस टायकूनना. त्यांचे मी शूज वगैरे बघायचो. मग त्यांचे ब्रँड्स मी सर्च केले, ते ब्रँड्सची पूर्ण हिस्ट्री काढली, काय करतात काय नाही. अँड आय कॅन लिटरली गिव्ह यू अ प्रेझेंटेशन. आय कॅन शो यू विथ माय प्रोडक्ट्स अँड द ब्रँड, जे ते आता विकतात लक्झरी वेअर. यू कुड सी व्हिजिबल डिफरन्स इन द आर्ट इट सेल्फ. मग ते मेकिंग तर कोणीही तेवढं चांगलं करू शकतं, बट द आर्ट, द क्वालिटी ऑफ इट, द ऑथेंटिसिटी ऑफ इट, ही कुठल्याच जगातल्या ब्रँडकडे नाहीये. स्टील दे आर सेलिंग दर प्रोडक्ट अबव 1 लाख 2 लाख, 10 लाखाची शूज आहेत, 3-3 लाख रुपयाचे चप्पल घालतात माणसं. आणि ज्यावेळी मी ते कम्पेअर केलं, त्यावेळी मला असं जाणवलं, यार वी हॅव मच मोर पोटेन्शियल हिअर. बट त्या ब्रँडिंगसाठी इन्व्हेस्ट करणं जास्त महत्वाचं, विच बँक डझंट सपोर्ट ॲट ऑल. मग आम्ही पूर्ण बँकिंग आम्ही केलं ऑब्व्हियसली, कारण चालू करणं महत्वाचं होतं माझ्यासाठी.
सो वी स्टार्टेड विथ द प्रोजेक्ट. आणि मग जो दुसरा अकिरण जी कंपनी आहे ते विजन आम्ही घेतलं, की मग आम्ही ठरवलं की ऍट एनी कॉस्ट वी हॅव टू जनरेट मनी सम हाऊ टू गो अहेड. सो वी स्टार्टेड मेकिंग कोल्हापुरीज. मग त्यात आम्ही स्क्रुटिनी करत 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 थोडं त्याला निश करत करत आम्ही अशापर्यंत आलो की आता फक्त हँडक्राफ्टेड, हँड स्टिच्ड, टॉप टू बॉटम लेदर कोल्हापुरीच आपण बनवलो. आणि अकिरण थ्रू आम्ही दुसऱ्या ब्रँड्सना पण बनवून देतो. आता फॅब इंडिया बरोबर बोलणं चालू आहे आणि होपफुली ती डील क्रॅक होईल की अकिरण थ्रू फॅब इंडियाचे प्रोडक्ट आपल्या इथे बनून जातील. So there will be two vectors to the this startup now. एक ब्रँड स्वतः पाहतात आणि दुसरा एक ओईएम कॉन्ट्रॅक्ट घेणारा ब्रँड आता आम्ही क्रिएट करतो जिथं निदान ते थोडक्यात व्हाईट लेबलिंग म्हणतात त्याला, की तुम्ही व्हाईट लेबल आणि इव्हेंच्युअली ते विकला. कारण त्याला तुम्हाला जे पैशाचा स्रोत पाहिजे आहे, आय थिंक दॅट विल फ्युएल युअर मेन ब्रँड टू रिअली. एक्झॅक्टली हे करावंच लागणार आहे. नाईस आणि मग आता असं वाटतंय की देर आर स्टील ऑब्स्टॅकल्स. म्हणजे मी जसं म्हणतोय की आय कॅन प्रूव्ह की दिस ब्रँड कॅन बिकम, ऑर दिस प्रोडक्ट, नॉट इव्हन ब्रँड, दिस प्रोडक्ट कॅन बिकम अ लक्झरी वेअर प्रोडक्ट इन वर्ल्ड खूप इझिली. अँड वी हॅव प्रोटोटाइप्स रेडी ऑल्सो. आणि आम्ही आता इन्व्हेस्टरशी बोलतोय वगैरे. बट ओव्हरऑल इंडियात असा इन्व्हेस्टरचा ट्रेंड मला दिसतो तो सिलिकॉन व्हॅली ट्रेंड आपल्याकडे अजून फॉलो करतात. म्हणजे कुठला तरी आयटी स्टार्टअप असावा, टेक स्टार्टअप असावा, वेर यू इन्व्हेस्ट व्हेरी little amount of money, take big risk, and if it hits, it is like multi-billion startup. नाही तर नाही, then you invest in 10 more things. पण तसं ह्या प्रोडक्ट्स ना किंवा ब्रँडिंगच्या दृष्टीने आपण तसं नाही करू शकत. सो तो जर अप्रोच एकदा इंडियामध्ये बदलू शकला की स्टार्टअपना इन्व्हेस्ट करताना आपल्याकडे आयटी रेव्होल्युशन येणार नाही आता, कारण ते येऊन गेलं युएस मध्ये आणि वी आर फॉलोइंग इट. सो वी हॅव टू गो बॅक टू आवर रूट्स वेर वी हॅव सच वंडरफुल जेम्स की ज्याला फक्त ब्रँडिंग करून आपण जगासमोर वेगळ्या लेवलपर्यंत पोहोचवू शकतो. ग्रेट पॉइंट. मग ग्रेट पॉइंट मेड. ऍक्च्युली भारतामध्ये एवढे आहेत, जस्ट टू ब्रँड इट अँड टेक इट टू द नेक्स्ट लेवल इज कॉल ऑफ द डे. अँड आपण जेवढं मी बघितलंय तेव्हा इन्क्युबेशन सेंटर इज मोस्टली फॉर ओनली रिसर्च, समथिंग विथ केमिकल, समथिंग विथ telematics, maybe something which are research topic, nanotechnology. Right. They will have a incubation center there. Center for that, yeah. But the things which are actually आपले स्वतःच्या जे मॅन्युफॅक्चरिंग मधले काही नीड्स असतील, exactly. I don't see that they are getting funded. I don't see the exactly coming up or encouraged. I think that is the point. Yes. आणि ते कल्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे, कारण तो जसं मी म्हणालो की तो टेकवाला जो रेव्होल्युशन यायचा होता तो ऑलरेडी तेवढे 10 स्टेप पुढे युएस गेले त्याच्यामध्ये. व्हॉट वी हॅव इज वी हॅव प्रोडक्ट्स, वी कॅन सेल प्रोडक्ट्स टू वर्ल्ड. आणि आताचे वोकल फॉर लोकल मुवमेंट जी केली आहे पीएमनी, इट विल चेंज ऍटलिस्ट, म्हणजे काहीतरी परसेप्शन लोकांचं चेंज होईल, विच विल, कारण मला ते जाणवतंय ऍज अ लोकल ब्रँड, एक लोकल प्रोडक्ट घेऊन मी ज्यावेळी बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये उभारतोय, ही मुवमेंट जर भारतात जरी झाली की वेअर पीपल आर ट्राईंग टू बाय मोर अँड मोर इंडियन थिंग्स, इट विल रेव्होल्युशनाइज द स्टार्टअप स्ट्रक्चर इन इंडिया. ग्रेट नाईसली सेड. आता हे जे तुझं प्रॉडक्ट म्हणू शकतो किंवा ब्रँड म्हणू शकतो, व्हॉट इज युअर ड्रीम, की ते कोणी घालावं, अमिताभ बच्चननी घालावं, कोणी घालावं असं वाटतंय? आता मी साधं, आय फील इट्स अ व्हेरी अचिवेबल गोल, मोर दॅन ड्रीम, इट्स अ व्हेरी अचिवेबल गोल. मी एकच फोटो बघितला होता ज्यामध्ये गौतम सिंघानिया, रेमंडचे मालक, ट्विटर, इंस्टाग्राम वरती त्यांनी प्रोफाईल वरती फोटो टाकला होता. ते कुठल्या तरी एका मोठ्या गुरुंना भेटले होते. सो ही वॉज हॅव्हिंग फुल अटायर ऑफ इंडियन वेअर, कुर्ता, पजामा आणि शॉल. पायात चप्पल होती 250 रुपयाची, कोल्हापुरी. बट ही वॉन्टेड टू वेअर कोल्हापुरी, दॅट इज द पॉइंट. म्हणजे त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू तुम्ही बघा की गौतम सिंघानिया सारखा माणूस, त्याचा तो कुर्ता देखील 1-1.5 लाख रुपयाचा असेल, पण ही इज नॉट हेजिटंट टू वेअर कोल्हापुरी, कारण त्याबरोबर कोल्हापुरीच चांगली दिसते. त्याची व्हॅल्यू तेवढी आहे. एक्झॅक्टली, त्या प्रोडक्टची स्वतःची एवढी व्हॅल्यू आहे. राईट. तो तिथे मला असं जाणवलं की वाय नॉट हेम, ही इज माय कस्टमर. राईट. आय जस्ट वॉन्ट टू केटर देम, ज्यांना ऍक्च्युली तो प्रीमियम सेगमेंट जो आहे त्यांना ऍक्च्युली ह्या प्रोडक्ट्स पासून फार लांब ठेवलं गेलं तुम्ही बघाल तर. कारण आता कोल्हापुरीचा एक बेसिक स्टिग्मा हा आहे की कोल्हापुरी हार्ड असतात.
आणि मग ते जास्त वेळ तुम्ही घालू शकत नाही, चावतात ते पाय. चावतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो कॅज्युअल वेअर कधी होऊच शकला नाही. इट इज अ ओकेजनल वेअर, कारण तो तुम्ही 2-3 तासच घालू शकताय, आल्यावरती तुम्ही काढूनच ठेवता. सो इफ आय चेंज दॅट परसेप्शन विथ माय प्रोडक्ट, आय कॅन डेफिनेटली ऍड ऑन टू सेल्स. आणि मग ती ब्रँडिंग वाली कन्सेप्ट तुम्ही देताय, आणि वाय कांट ही वेअर माय प्रॉडक्ट देन. अँड आय एम टॉकिंग अबाउट 1,00,000 रुपीज. आता तर ऑलरेडी कोल्हापुरी बऱ्याच अशा हँडक्राफ्टेड आहेत ज्या 8-10 हजार रुपयाला लोक विकतात विथ दॅट झिरो कम्फर्ट. इफ आय ऍड दॅट, डेफिनेटली it can happen. So what you have found is a reason to make it from occasion wear to regular wear. Right. Occasion wear घेऊन आपल्याला you want to target people who are niche and high end. Yes. And right. then making it retail with Yes. small changes to make it comfortable. You want to Yes. target the larger market, but maybe with a little bit of 1,000, 2,000, 1,500. Yes, yes. आता एक डोक्यात प्रश्न येतो की इफ एट ऑल यू वॉन्ट टू मेक इट अँड इफ आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट कोल्हापूरातून निघणारे आणि प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कोण आहेत. तर माझ्या डोक्यात अवधूत गुप्ते, सुरेश वाडकर असे आलेले आहेत. तर त्यांच्या थ्रू काही प्रयत्न करतोयस, झालेले आहेत का? नाही, अजून असा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये कोणाशी डिरेक्टली. पण डेफिनेटली त्या ह्या गोष्टींचा इट विल गिव्ह अ ब्रँड इक्विटी मध्ये काहीतरी चांगलाच हे फरक. सो आय थिंक यू कॅन पण मला यूज दिस प्लॅटफॉर्म टू अपील whoever that you think you want to appeal. डेफिनेटली. मग मला असं वाटतंय की आजपर्यंतचा फरक मी हा बघितला की जस्ट अ सिम्पल थॉट, एव्हरीबडी हू कम्स टू कोल्हापूर वॉन्ट्स टू बाय अ कोल्हापुरी. एव्हरी सिंगल पर्सन. म्हणजे मी बघितलेलं नाहीये, इवन दो ही इज अ फॉरेनर ऑर इंडियन, ही नोज अबाउट कोल्हापुरी चप्पल अँड ही वॉन्ट्स टू गेट अ कोल्हापुरी चप्पल. आणि आय हॅव सीन लाईक नो पर्सन गोईंग आउट ऑफ कोल्हापूर जे बाहेरून आले विदाउट अ कोल्हापुरी चप्पल. आतापर्यंत हे प्रॉब्लेम झाले की जसं मी म्हणालो, चीप मार्केट होत गेलं आणि देर वॉज अ रिझन बिहाइंड इट, की ज्यावेळी प्लास्टिक चप्पल, रबर चप्पल आल्या, these people didn't know how to compete those products. So to make it cheaper, they had to compromise with the raw material. आणि तसं करत त्या कोल्हापुरीची आज व्हॅल्यू अशी आली की इट इज वन टाइम यूज चप्पल. 100-200 रुपये घ्या, घाला, फेकून द्या. बट इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे कोल्हापुरीची आर्ट तुम्ही जर बघाल, वेन आय एम डुईंग इट, आय कॅन सी द स्वेट अँड ब्लड गोइंग इन टू इट. मी प्रयत्न केले की बाहेरचे बरेच लोक आणून ते बनवायचा प्रयत्न करू, नाही झाला. मी नवीन लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला, ते तितक्या लवकर शिकत नाहीये. सो यू नीड अन आर्टिस्ट टू मेक इट हॅपन. आणि तुम्ही आर्टिस्टची व्हॅल्यू ती करताय, बरोबर आहे. सो हा एक स्टिग्मा तयार झाला होता. सो आय वुड अपील टू पीपल नाव दॅट यू हॅव अ व्हेरी जेन्युअन अँड वन स्टॉप डेस्टिनेशन वेर यू कॅन कम अँड यू कॅन बाय ब्लाइंडली अ कोल्हापुरी अँड गिफ्ट देम टू पीपल. मी आता कोल्हापुरातल्या लोकांना हे अर्ज करायला चालू केलंय की तुम्ही गिफ्ट द्यायला चालू करा. ह्याच्या पहिल्यांदा लोक हेजिटेट व्हायचे की कारण 90% टाइम ती चप्पल खराब निघायची जाऊन. अँड देन इट डझंट लुक गुड की तुम्ही, मग तुम्हाला माहितच नाहीये वेदर इट इज अ गुड क्वालिटी और बॅड क्वालिटी. सो यू जस्ट टेक इट, यू गिफ्ट इट अँड इट इज नॉट गुड. देन इट फील्स व्हेरी ऑकवर्ड. पण आता यू हॅव अ व्हेरी ट्रस्टवर्दी नेम, Python brand, where you can come and you can also complain about anything if the product is not that good. We are ready to replace also, but we are trying to change the name. We are trying to change the perception की कोल्हापुरी चप्पल ऍज अन आर्ट तुम्ही त्याच्याकडे बघा. इट इज जस्ट नॉट अ सिम्पल कमोडिटी. इट इज नॉट जस्ट अनादर मशीन मेड चप्पल और फुटवेअर. इट्स अन आर्ट, इट्स अन क्राफ्ट. आणि ती क्राफ्ट जपणं आपल्याला खूप गरजेचं आहे. अँड आय कॅन सी नाव की हळूहळू ते संपत चाललंय बिकॉज दिस इंडस्ट्री कुडंट जनरेट मोर. लोकांना तेवढे पैसे मिळाले नाहीत अँड पीपल आर क्विटिंग आउट ऑफ इट नाव. बट आता मला असं दिसतंय की मागच्या 1 वर्षात माझ्या बरोबर जोडले जाऊन खूप तरुण मुलं ह्या धंद्यात परत येतात. आणि ते येऊन मला भेटलेत आणि म्हणालेत की सर तुम्ही करतायत, तुम्ही असं करताय म्हणून आम्ही परत त्या धंद्यात येतो. नाहीतर आम्ही हमाली करायला तयार आहे, पण हा धंदा नको. इज द कंडिशन. माझा पुढचा प्रश्न सो मला असं वाटतं भारतात आर्टिझन्स आहेत, भारतातले आर्टिझन्स असतील जे खरं काम करणार असतील किंवा इच्छा असणार आहे, त्यांचं काही नेटवर्क फॉर्म करून, बरोबर, असा विचार आहे. हा, मग माझ्या डोक्यात हेच आहे की आम्ही दुसरी आणखी एक कन्सेप्ट, जसं मी म्हणालो की आधी थोडासा कास्ट ओरिएंटेड बिझनेस होता, कास्टनी बांधला गेलेला बिझनेस होता. वी आर ब्रेकिंग इट. वी आर क्रिएटिंग अ पॅरलल सिस्टम हिअर, जिथं ज्याला आर्टिसन व्हायचंय त्यांनी येऊन होऊ शकतंय. आतापर्यंत सोशल स्टिग्मा होता
की हा कोल्हापुरी चप्पलचं काम करतोय. आणि आय हॅव हर्ड दिस. म्हणजे पहिले ऑलमोस्ट 4 वर्ष, पहिले 2 वर्ष माझे बरेच नातेवाईक माझ्याशी बोलले नव्हते. आय वॉजंट इन्व्हायटेड टू एनी ओकेजन्स ऑल्सो, की या वगैरे असं. मी घरी गेल्यावर पण माझी चेष्टा व्हायची बरीच, की हे दिवस आले का आपल्यावरती, लेदर चप्पलचे धंदे करायचे. आणि तू MBA करून इतके पैसे घालून, आणि मग ते सोशल प्रेशर पण असायचं की तू ही गोष्ट करतोयस तू असं, विच वी आर चेंजिंग राईट नाव. मला हे असं होतं वेन आय वॉज क्रिएटिंग अ ब्रँड, तयार करणाऱ्याला कायच किंमत देत असते. सो आम्ही ते चेंज करतोय. आम्ही आता प्रत्येक क्षेत्रातून लोक जोडतो. आम्ही आता डायरेक्ट म्हणजे आता आपल्या हे असतात स्वयंसिद्धा म्हणून एक आपल्या इथं संस्था आहे जी महिलांसाठी काम करते. तसे आम्ही हँडिकॅप लोकांची संस्था एक बघितलेली आहे. आम्ही एक मेंटली चॅलेंज लोकांची संस्था बघितलेली आहे. आणि आय एम ट्राईंग टू क्रिएट अ पॅरलल सिस्टम, इकोसिस्टम, कारण ह्या लोकांना आजपर्यंत निग्लेक्टच केलं गेलं. देर वॉज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम विथ दीज पीपल ऑल्सो, की त्यांना जाणून बुजून कामावर काम मिळत नव्हतं, प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे, सो त्यांना कामं मिळत नव्हती. बट त्यामुळे ते पण बॅकवर्ड होत चालले. वी आर ट्राईंग की त्यांना घरात ती कामं मिळू शकतील, ती आर्ट पण वाचेल आणि ऍक्च्युली ज्याला गरज आहे तो ते काम करेल. And it could generate some money out of it. I think, another dimension to the whole of your business, if at all I have to just think aloud, would be an education or training institute. And मग आपण त्याला डेफिनेटली ITI मधला एक ट्रेड जर म्हणला, हो हो हो, इट विल क्रिएट इट्स अ नीड राईट नाउ. आय एम टेलिंग यू, इट्स अ नीड. म्हणजे मशीन जॉब वर्क करणारी मुलं आज लाखो आहेत, बट दे आर नॉट अर्निंग इट लाईक समथिंग नियर अबाउट व्हॉट दे शुड हॅव. पण आपल्याकडे ही आर्ट आता अशा लेवलला येते जर ब्रँडिंग आणि हे करून आपण, की आताही मी माझी चप्पल चालू होते 1,500 रुपयाच्या पुढे आणि त्या 4,500 पर्यंतच्या आहेत. मी कधीच डिस्काउंट लावत नाही, बिकॉज आय वॉन्ट टू सेव्ह दॅट, काय म्हणतात, दॅट प्राईड. की डिस्काउंट लावण्यासारखी गोष्ट नाही. आय एम नॉट मास प्रोड्युसिंग इट फॉर पीपल. आय एम क्रिएटिंग इट फॉर पीपल हू नो व्हॅल्यू ऑफ इट. सो मी कधीच डिस्काउंट लावत नाही. बाकी तुम्ही कुठेही जा, प्रत्येक कोल्हापुरी 1,500 रुपयाला लावलेली असते आणि 300 रुपयाला विकतात ऑनलाईन. आय एम ट्राईंग टू चेंज दॅट एव्हरीथिंग, की त्यानं काहीतरी बदल होऊन त्या प्रोडक्ट मध्ये जर तेवढी व्हॅल्यू ऍडिशन झाली तर इट कॅन चेंज अ लॉट. आता हे पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये लॉकडाऊन होता, पण ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे, तर मेंटल इम्पॅक्ट पडला का कशा प्रकारे इम्पॅक्ट पडला आणि त्याच्यातनं बाहेर कसं सावरलास, कसं काय? नाही, डेफिनेटली पडला. कारण एक तर मला हे जाणवलं कोल्हापुरी ही एक पॅन्डेमिक नंतरचा फरक आहे, की मला असं वाटतं लोकांना आता नीड आणि वॉन्ट यामधला फरक चांगला कळायला चालू झाला असेल. आणि त्यामध्ये मग मला जाणवलं की कोल्हापुरी इजंट अ नीड फॉर पीपल, लाईक इट्स अ वॉन्ट, की चांगली चप्पल हवी आणि घेतली पाहिजे. सो आय वॉज व्हेरी डिप्रेस्ड फॉर फर्स्ट 1 month ऑर सो. कारण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट झाली होती. वी आर अबाउट टू लॉन्च आवर फर्स्ट शोरूम आणि पॅन्डेमिक झालं. आणि समर इज द मेन सीझन फॉर कोल्हापुरीज, कारण जसं म्हटलं ती ओकेजनल वेअरच आहे लोकांसाठी. लग्न जास्त असतात आणि इट इज गुड फॉर युअर हेल्थ टू वेअर लेदर चप्पल इन समर. तर लोक उन्हाळ्यात खूप जास्त घेतात आणि लिटरली इट्स अ मॅसिव्ह डिफरन्स. आणि पावसाळ्यात इट गोज डिरेक्टली निगेटिव्ह. पावसाळ्यात, कारण तो पण एक स्टिग्मा आहे की ती पावसाळ्यात वापरता येत नाही. तर त्यामुळे मी फार हे झालो होतो, डिस्टर्ब होतो ऑब्व्हियसली, की एकतर ऍक्च्युअल सीझन गेला, ज्यासाठी ती शोरूम वगैरे तयारी केली होती तेही गेलेलंच आहे. पावसाळा येतोय पुढे, त्यामुळे ते 4 महिने परत सर्व्हाइव्ह करणं ही मोठं टास्क आहे. आणि मग हे नीड आणि वॉन्ट यातलं मला थोडंसं एक रिअलायझेशन झालं की जर इफ दिस इज नॉट गोइंग टू बी नीड ऑफ पीपल, हाऊ वी आर गोइंग टू सर्व्हाइव्ह इज द पॉइंट. वेरॅज नंतर मला थोडं जाणवलं सुद्धा की आत्ताही आम्हाला आता म्हणजे इट वॉज व्हेरी शॉकिंग. मे महिन्यामध्ये मला मी रिटेल करतो ह्याच्यामध्ये, एक्सपोर्टमध्ये. मी फक्त होलसेल करत नाही तर रिटेल जास्त करतो. सो मला रिटेल ऑर्डर, सिंगल ऑर्डर भरपूर येतात. तर मला US मधून, ऑस्ट्रेलियामधून आणि लंडन मधून 3 ठिकाणून मे महिन्यामध्ये ऑर्डर आली होती. आणि आय वॉज शॉक्ड. मी म्हटलं ग्लोबल पॅन्डेमिक मध्ये भारतापेक्षा वाईट परिस्थिती तिथं आहे आणि तरी पण ऑर्डर येतेय. सो ओके, देअर इज अ होप. आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतनच, म्हणजे एंटरप्रेन्योरला तर होप त्यातूनच घ्याव्या लागतात. अशी छोटी जरी गोष्ट दिसली तरी ओके, चलो पॉझिटिव्ह, वी कॅन डू इट. आणि मग आता कॉन्फिडन्स तो आलाय की ऑनलाईन मुळे समहाऊ वी कॅन सर्व्हाइव्ह इन दिस पिरियड.
आणि प्रॉडक्ट मी असा तयार केलाय, जसं मी तुम्हाला म्हणालो की आय एम ट्राईंग टू मोर ऑफ कॅटरिंग प्रीमियम अँड लक्झरी पीपल. तर तिथं मला जाणवलं की तो इम्पॅक्ट तितका नाही आहे इन देअर लाईफस्टाईल. इट इज नॉट गोइंग टू चेंज मच. जेवढं मिडल क्लाससाठी ऑब्व्हियसली प्रत्येक वेळीच बदलतं. तर आय वॉज व्हेरी सिक्युअर फ्रॉम दॅट ओरिजिन पॉइंट की आपण तशाच क्लासला केटर करतोय ज्यांना ह्या गोष्टींचा फरक पडणार नाहीये. सो सम ऑर दी अदर मीन्स आपण तो बिझनेस करत राहू शकतो. So the disposable sum for the middle class person for your price point of 1.5 yes to 4.5 or maybe premium further doesn't matter for a person who is having that kind of a disposable income. I think that's your target market. Exactly. Yes. I think that's how the business model and also the marketing strategy comes to help for business. Yes, I think yes. that this is the मग learning. आधी मलाही ऍक्च्युली आय वुड गिव्ह दिस सजेशन टू एव्हरीवन हू वॉन्ट्स टू गो इन टू अ स्टार्टअप. मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की मी चालू करताना पण हे होतं की हँडक्राफ्टेड प्रोडक्ट आपण सगळे करूया, देन इंडियन हँडक्राफ्ट मधलं आपण सगळं करूया. आणि तेव्हा मला सिम्बॉयसिस मध्ये एका माझ्या टीचरनी लिटरली दिस वॉज अ लाईक $1 million सजेशन फॉर मी. त्यांनी मला सांगितलं की डोंट गो मास, मेक इट सो निश दॅट युअर कस्टमर विल रिमेंबर यू. And we already have so much of offerings around us, with us. We can create one single brand with one single commodity also. Na? So you have to cater to that particular niche market. त्याने तुम्हालाही त्यांना टार्गेट करणं सोपं होतंय आणि त्यांनाही तुम्हाला रिकॉल करणं सोपं होतंय. Right. And that helped me in Corona, I guess. Good. अनुराग, हा आपलं डिस्कशन थांबूच नाही असं वाटतं, पण थोडंसं आता असं विचारावंसं वाटतं मला की तुला पीपल से दॅट वेन सिच्युएशन इज टफर गेट्स गोईंग, तर तुझ्या जीवनामध्ये तुला मोरल देणारे किंवा गाईड करणारे किंवा रोल मॉडेल असलेले असे कोण आहेत की जे तुला कायम तुझ्या बरोबर राहिलेत किंवा तू त्यांच्याकडे लुक अपॉन करतोस, लुक फॉरवर्ड करतोस? मला वाटतं म्हणजे ते मोटिवेशन एकदम तुमच्या घरापासून चालू होणं फार गरजेचं आहे. बिकॉज दॅट इज द कोअर ऑफ इट. आणि मी जसं म्हणालो, पहिला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आणि माय मदर इज अ सिंगल मदर. माझे वडील मी लहान असताना एक्सपायर झाले होते. सो इट इज अ व्हेरी टफ डिसिजन फॉर देम टू सपोर्ट इन समथिंग लाईक दिस, असं मला वाटतं. आणि ते मी बघत आलो. म्हणजे ऍज अन एंटरप्रेन्योर आय कुड सी की एव्हरीबडी हॅड सो मच ऑफ स्ट्रगल when they had something different to do. आणि ते मी आता फेस केलंय बरेच मागचे काही वर्ष बघतोय. त्यामुळे जसं तुम्ही मागे आधी म्हणालात की अ सिंगल डे वुड बी आज की येस दिस इज अ $1 million आयडिया और $1 million चेंज इन द बिझनेस. द नेक्स्ट डे इट विल बी की दिस इज नॉट गोइंग टू हॅपन ऍट ऑल अँड दिस इज सो रॉंग टू थिंक अबाउट. असं एवढा तो शिफ्ट असतो ना की त्यामध्ये ती मेंटल स्ट्रेंथ राहणं फार गरजेचं आहे. आणि दॅट कम्स फ्रॉम माय होम. म्हणजे आई हॅज बीन सो स्ट्रॉंग अबाउट एव्हरीथिंग की मी चालू करणं हा डिसिजन पासून स्टील शी डझंट गेट व्हॉट आय एम डुईंग ऑब्व्हियसली. कारण जसं मी म्हणालो की ब्रँड ही कन्सेप्टच भारतात माहित नाही लोकांना. तर व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम कॉमन पीपल लाईक अस टू अंडरस्टँड की काय तू करतोयस. स्टील शी सपोर्टेड ब्लाइंडली आणि होल हार्टेडली की नाही तो करतोय तर बरोबर असणार आहे. इट डझंट मॅटर व्हॉट ही इज डुईंग समथिंग गुड. मग आमच्यातही क्लॅशेस व्हायचे ऑब्व्हियसली, कारण इट इज अ नॉर्मल होम. घरात मला बऱ्याचदा ओरडलं गेले किंवा सांगितलंय मला की यू स्टॉप हिअर. जर तुला ते वाटतंय की आता झेपणार नाहीये तर यू कॅन स्टॉप हिअर आणि दुसरं काहीतरी बघतो वगैरे, असं इथपर्यंत. पण मग ह्या दोन्ही साईडून खूप मॉरल सपोर्ट आईचा तर मिळाला आणि आय कुड सी हर नेव्हर गिव्हिंग अप ऑन एनीवन. म्हणजे मीही जसं तुम्हाला म्हणालो, मी इतका स्वतः खट्याळा लहानपणापासून काय करामती केल्या आहेत. मी इतके प्रकार केले शाळेत असताना, वेअर द नॉर्मल मिडल क्लास फॅमिली वॉन्ट्स टू द किड टू लर्न एव्हरीथिंग की तू अभ्यास करत 80% काढ, 90% काढ. शी वॉज व्हेरी लिनियंट की तू काही कर, म्हणजे तुला नाटक करायचं असेल नाटक कर, तू हे करायचंस हे कर. आणि तेव्हापासूनच मी बघतो की शी नेव्हर गेव अप ऑन एनिथिंग. आणि जेव्हा मला अशा टफ कंडिशन्स येतात आय जस्ट थिंक अबाउट हर की but that is the reason I started. I wanted to make her proud ki she has raised us very well. I can see that around and which is a very tough thing. तर मला असं वाटतं की तिथं मी बघतो काय माझं मोटिवेशन आईकडे की she never gave up on any small or big problem hurdle. I am not going to stop anywhere is my आणि बिझनेस मध्ये म्हणाल तर
इलॉन मस्क आहे, जस्ट फॉर हिज क्रिएटिव्हिटी अँड आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. की जिथं लोकांनी म्हटलं होतं वेअर ऑल्सो मेजर जायंट्स ट्राय टू इवन किल हिज आयडिया टेस्लाची, की तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर आम्ही बनवूच देणार नाहीये, कुठलीही इलेक्ट्रिक फोर व्हील व्हेकल येऊच शकणार नाहीये, टिल क्रिएटिंग हिस्ट्री टू सेंडिंग समथिंग ऑन मार्स, जे नासालाही जमलं नव्हतं ते त्यांना करून दाखवलं. लँडेबल रॉकेट तो तयार करतोय, आणि जे म्हणजे आउट ऑफ द बॉक्स. आणि त्याचे पण बऱ्याच स्टोरी आम्ही ह्या अशा मोटिवेशनल त्याच्यात बघितलेल्या होत्या, की कुठल्या लेवल पर्यंत स्ट्रगल त्यांनी केलंय, इवन दो दिस वॉज द आयडिया, म्हणजे किती रेव्होल्युशनरी आयडिया आहे, अँड स्टील ही हॅड टू स्ट्रगल सो मच. सो वी आर लाईक, मी म्हटलं असं कॉमन पीपल जस्ट ट्राईंग टू चेंज समथिंग. आणि जॅक मा वॉज अ व्हेरी गुड इन्स्पिरेशन. 26 ते 27 इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्टेड माणूस, पहिल्या 2 ते 3 बिझनेस आयडियाज फेल, आणि मग हे ज्यावेळी चालू केलं, ज्यावेळी चायनामध्ये इंटरनेट नव्हतं, पहिला अलिबाबा चालू झालाय आणि मग इंटरनेट आलं चायनामध्ये. म्हणजे काय माणूस असेल, आणि त्यांची पण स्ट्रगल्स, आणि नाव वेअर ही इज स्टँडिंग इज द रेव्होल्युशनरी मॅन. सो दॅट्स व्हॉट मेक्स मी मोटिवेटेड एव्हरी डे. Right. See, the way I have maybe to express on this platform a dream to get Ratan Tata interviewed on this platform. क्या बात आहे. तुझ्या डोक्यात आता तुला कोणाला अपील करावं वाटतं की याच्याशी मला कोलॅबरेट करायचं आहे, किंवा या लेवलला मी तुम्हाला, यू विल बी सरप्राईज मे बी, बट मी मागच्या 4 दिवसापूर्वी रतन टाटांचा पर्सनल ईमेल आयडी शोधून काढला नेटवरती, आणि आय हॅव ऑलरेडी सेंट हिम अ पिच नोट की सर लुक एट दिस, की दिस माइट मोर दॅन एनी मॉनिटरी सक्सेस, व्हॉट आय एम ट्राईंग टू अपील टू पीपल इज दिस कॅन ब्रिंग अ रेव्होल्युशन इन इंडियन इकोसिस्टम. आता जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे आपल्या इंडियामध्ये, विच इज ऑलमोस्ट मोर दॅन 60% ऑफ द वर्क, जे सगळं अनऑर्गनाइज चालू आहे, अँड स्टील वी आर ॲट सम नेक्स्ट लेवल टू व्हेन कम्पिटिंग इन वर्ल्ड. आणि ते अनऑर्गनाइज सेक्टर जर आपण ऑर्गनाइज करू शकलो, इट कॅन मूव्ह द इंडस्ट्री ॲट सम नेक्स्ट लेवल, नेक्स्ट स्पेस. सो मी ट्राय करत होतो की लिटरली मी नरेंद्र मोदींना पण लिहिलंय की सर जस्ट गिव्ह अ लुक ॲट टू दिस थॉट, आणि आय मे नॉट बी अ परफेक्ट पर्सन, बट आय एम रेडी टू लर्न एव्हरीथिंग. यू जस्ट टेल मी व्हॉट टू डू अँड आय कॅन डू एव्हरीथिंग. बट दिस आयडिया इटसेल्फ कॅन चेंज, मेक अ रेव्होल्युशन. गावाकडच्या लोकांना आपण खूप रोजगार देऊ शकतो, आणि ती आर्ट, जी ऑथेंटिसिटी आपली आहे ना, तीही वाचेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन ही होईल, आणि हा अनऑर्गनाइज सेक्टर एका ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आज आपल्याला कन्वर्ट करतायत. सो आय एम अपिलिंग टू मिस्टर रतन टाटा. आय हॅव रोट टू मिस्टर नितीन गडकरी ऑल्सो, कारण ते खूप प्रोएक्टिव्हली बिझनेसेसचा मागच्या पॅन्डेमिकमध्ये खूप नेक्स्ट लेवल त्यांनी सपोर्टिव्ह काम केलंय. म्हणजे अ मिनिस्टर जस्ट टॉकिंग टू यू इज अ बिग थिंग, आणि त्यात दॅट मॅन इज टेकिंग 5-6 वेबिनार्स अ डे with different organization, which is very motivating. So मी त्यांना पण reach out झालो की sir, give this a thought, maybe very out of the context for you, but it can make a difference. I am so pleased actually the way that you are trying to move it in the right direction, and I call it as right direction because even if you see, Prime Minister Narendra Modi has made sure that it is Make in India movement. Yes. Atmanirbhar. I think it hits bullseye there, the yes. whole initiative that you are having. Definitely. Ratan Tata had been investing in various different initiatives yes. which are different. He's looking at non-conventional investments. If it hits his mind and that resonates, I'm sure that there is a positivity. Nitin Gadkari Saab is also extremely proactive and industrious. Yes, definitely. MSMEs, the kind of focus that he is having is marvelous. Yes, I think, definitely. What I would say, if you have any kind of message that you want to give, otherwise we will come to a conclusion of this. Message is as in general, right? Message आता आपल्याकडे जे काही तुम्हाला नवीन एंटरप्रेनर्स येणार आहेत, branding has been your message. Yes. Going through hardship, persistence, resilience has been the message. Sticking to the root. Yes. Again is a message. Yes. But what is that you want to tell the world? I would say about I'm myself. मी म्हणजे एकदम मराठी ह्याच्यात सांगतो की मला भारत, महाराष्ट्र, मग कोल्हापूर, आणि मला त्यांचा जाज्वल्ला अभिमान आहे एकदम. म्हणजे एव्हरीथिंग दॅट प्रोड्युस्ड
फ्रॉम इंडिया, फ्रॉम एनिवेअर इन इंडिया, इज आय एम व्हेरी प्राऊड ऑफ. कारण ते मी बघितलंय की त्या प्रत्येक गोष्टीवर खूप मायन्यूट गोष्टीपर्यंत विचार करून केलाय. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे बनलेली तेवढी व्यवस्थित बनली. द वेस्टर्नायझेशन रुइंड अस समवेअर. इट हेल्प डेफिनेटली, बट इट रुइंड अस समवेअर. आणि मग मला असं वाटतं की नवीन एंटरप्रेन्योरना मी आजपर्यंत आणि जिथे जिथे लेक्चर झालेत मी हेच सांगितलंय की ट्राय टू जस्ट फाइंड आउट अ प्रॉब्लेम अराउंड यू. कुठलाही एक प्रॉब्लेम असू शकतो आणि इट कॅन बी व्हेरी पर्सनल टू यू ऑल्सो. जसं मी म्हणालो की कोल्हापुरी मेकिंग पायथान वॉज माय पर्सनल इगो सॅटिस्फॅक्शन मे बी, की यार कोल्हापुरीचं नाव खराब व्हायला लागलं. दॅट्स इट. अँड आय स्टार्टेड डुईंग इट. अँड नाऊ वेअर आय एम स्टँडिंग, इट वॉज नेव्हर इन माय माइंड की असं असू शकेल आणि असं आपण करू शकू. सो इट कॅन बी अ व्हेरी स्मॉल थॉट. एखादा छोटा प्रॉब्लेम, तो पेन पॉइंट आपल्याला फक्त बघायचा आहे. आणि इफ यू थिंक दॅट यू कॅन क्रिएट अ चेंज इन इट अँड इट कॅन मेक अ डिफरन्स, then you should start doing it and it can become a startup. Superb, nice. I think it was a very nice discussion with you, Anurag. Thank you. Same here, same. It was very satisfying, and talking to a vibrant mind entrepreneur like you. And so we would like to thank you, Anurag. I'm glad, sir. I'm glad. Right. So keep on, giving this positive vibes. Keep kicking. Keep rocking with your band. We wish you, best wishes for you to be more and more successful. The brand being, heights across boundaries. There should not be any boundaries for your brand, and you get whatever funding and attention that you want to from the personalities you mentioned. Next time, I think you will call me, and we will talk about you already been in connected and giving a good news about that happening. So, that means a lot. I wish you that, and all the best, and we'll stay connected. Yes, thank you very much. Bye bye. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है. हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.